ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी प्रसन्न जोशी। आपण पाहताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर आज आम्ही भरवली आहे मराठा आरक्षण परिषद। यापूर्वी सुद्धा आम्ही मराठा आरक्षण परिषद भरवल्या होत्या। त्या काळामध्ये कायदा पारित होणं बाकी होतं, त्यानंतर कायदा पारित झाला, हायकोर्टात सुद्धा तो टिकला, मग सुप्रीम कोर्टात गेला। पण हा झाला आधीचा भाग, भूतकाळ। आज काय घडलेलं आहे? सध्याची स्थिती अशी आहे की सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे। या स्थगितीचा विशेष म्हणजे जोपर्यंत अंतिम निकाल येत नाही तोपर्यंत यापुढे मराठा आरक्षण लागू राहणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठा समाज अस्वस्थ आहे, ओबीसी समाजामध्ये वेगळे तरंग उमटतायत आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आलेला आहे। त्याच अनुषंगाने याबाबतीतल्या सगळ्या स्टेक होल्डर म्हणजे सगळे या विषयाशी संबंधित घटकांचं काय म्हणणं आहे, मराठा संघटनांचं काय म्हणणं आहे, समन्वयकांचं काय म्हणणं आहे, शासनाच्या वतीनं प्रवक्त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। त्याशिवाय या सगळ्या प्रकरणामध्ये मुळात हे प्रकरण कोर्टात जाऊन सुप्रीम कोर्टापर्यंत जाईपर्यंत ज्या याचिकेमुळे हा सगळा विषय घडला त्या याचिकाकर्त्यांचं काय म्हणणं आहे याबाबतीत सुद्धा आपण बोलणार आहोत। त्यासाठीचे मान्यवर माझ्या समोर आहेत। मी मराठा आरक्षण परिषदेमध्ये या सगळ्या मान्यवरांचं स्वागत करतो आणि त्यांची ओळख करून देतो आपल्याकडे। माझ्यासोबत इथे स्टुडिओमध्ये आहेत गुणरत्न सदावर्ते, ते स्वतः ऍडव्होकेट आहेत आणि त्यांनी याचिका दाखल केली होती। त्यांच्यासह अन्य याचिकाकर्ते सुद्धा सहभागी होते, पण प्रामुख्यानं ते या विषयामध्ये भाग घेत आहेत। स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत विनायक मेटेजी। विनायक मेटे शिवसंग्रामचे नेते आहेत, आपल्याला कल्पना आहेत आणि मराठा मोर्चामध्ये सुद्धा ते समन्वयक राहिलेले आहेत, आंदोलक राहिलेले आहेत, पुढाकार घेणारे राहिलेले आहेत। माझा सहकारी अभिजित सुद्धा आहे, अभिजित सुद्धा सहभागी होणार आहे। याशिवाय बाहेरून म्हणजे बाहेरच्या आमच्या स्टुडिओमधून आणि अन्य ठिकाणाहून माझ्यासोबत असतील तिथे पुण्यामध्ये माझ्यासोबत आहेत आबासाहेब पाटील, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आणि समन्वयक आहेत, त्यांचं स्वागत। त्यांच्या शेजारी मला विकास पासलकरजी दिसतात, विकास पासलकर समाजी ब्रिगेडचे नेते आहेत, त्यांचंही स्वागत। याशिवाय आपल्यासोबत थोड्या वेळाने काही जण कदाचित चर्चेमध्ये सहभागी होतील, ते असतील दिलीप तौर जे सुप्रीम कोर्टातले लॉयर आहेत, हरिभाऊ राठोड ओबीसी नेते, नितेश राणे जे भाजपा आमदार आहेत, याशिवाय विनोद पाटील मराठा आरक्षणाच्या बाजूचे याचिकाकर्ते सुद्धा असतील, त्यांचंही स्वागत। सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत असतील, याशिवाय शशिकांत शिंदे हेही थोड्याच वेळात आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। सगळ्यांचं स्वागत। एखादं नाव राहिलं असेल तर ते पुढे अनुक्रमे येणारच आहे, त्यांचं सुद्धा सगळ्यांचं स्वागत असणार आहे। मी चर्चेला सुरुवात करतो मुळामध्ये सुप्रीम कोर्टापर्यंत का गेली ती याचिकेमुळे हा विषय गेला होता आणि त्यामुळे हायकोर्टाची स्टेप पार करून सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय रखडलेला आहे। मी गुणरत्न सदावर्तेंपासून सुरुवात करतो दोन प्रश्नांनी। माझा पहिला प्रश्न आहे की एक तर ही स्थगिती आहे, हा अंतिम निकाल नाहीये, पण काल जो तुमचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक लक्षात घ्या दोन्ही केस बाजू असतात, एक आमचं समाधान झालं किंवा नाही झालं हा एक भाग झाला, पण तुमच्या त्या व्हिडिओमुळे जणू काही निकाल लागला, जणू काही आता सगळा निकालच लागलेला आहे आणि तुम्ही त्याला रंग जणू काही संविधानाचं संरक्षण म्हणजे असं आहे की जणू काही ही मागणी संविधान विरोधी आहे हे सगळं प्रोजेक्ट करतायत। एक तर तुम्ही याकडे या विषयाकडे कसं पाहता आणि या व्हिडिओमध्ये तुम्ही काय सांगायचा प्रयत्न करताय? मी एबीपी माझा या चॅनेलवरून ज्या खुल्या गुणवंत म्हणजे एका जाती धर्माचे नसतात, जे सगळ्या वर्गातून जे गुणवंत असतात, मार्ग घेऊन वर येतात, जे आधारस्तंभ आहेत या देशाचे, त्या सर्व आधारस्तंभाला सर्वोच्च न्यायालयाने जो न्याय दिला त्याचं मी स्वागत करतो। दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की वारंवार हे बोललं चाललंय की संविधान पीठाकडे ही बाब पाठवण्यात आलेली आहे आणि असंही बोललं चाललंय की संविधान पीठ याच्यावर निर्णय करणार आहे आणि असंही तुम्ही आता प्रश्न विचारलाय, मला स्पष्ट आणि डायरेक्ट प्रश्न विचारलाय की मराठा आरक्षण संपुष्टात आलंय का? बाय थंब मी असं म्हणतो, माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांनी दिलेला निवाडा माझ्या बाजूला आहे, शेजारी हातात आहे माझ्या, त्या निवाड्याच्या आधारे सांगतो 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडून हे आरक्षण दिलेलं आहे, असंविधानिक आहे आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ह्या आरक्षणाच्या संदर्भाने पूर्ण विराम दिलेला आहे। काय शिल्लक राहिलंय या केसमध्ये सांगतो, अकॅडमिक डिस्कशन शिल्लक राहिलंय। वारंवार अशोक चव्हाण खोटं सांगत आहेत, शरद पवार फ्रॉड विथ द कॉन्स्टिट्यूशनचा सल्ला देत आहेत। मला असं म्हणायचं आहे की जे संविधान पीठाकडे गेलंय ते म्हणजे 50%च्या मर्यादेचं गेलेलं नाही। 102वी भारतीय संविधानाची घटना दुरुस्ती गेली, 102वी भारतीय संविधानाची घटना दुरुस्ती म्हणजे मागास राज्य आयोगांना आरक्षण म्हणजे मागास आयोगांना
कोणती जात किंवा कोणता समूह मागास आहे हे डिक्लेअर करणं राज्याच्या मागास आयोगाचा अधिकार आहे की केंद्राच्या आयोगाचा अधिकार आहे, एवढ्या पुरतच ते रेफरन्स केलेला आहे. त्याच्या व्यतिरिक्त माझ्या दृष्टीनं केवळ ही मराठा युवकांची धूळफेक आहे. मराठा आरक्षण असंविधानिक. आज तारखेला डंकेच्या चोटवर पॅरेग्राफ वाचून दाखवतो. असंविधानिक इंदिरा साहनीच्या खटल्यावर 9 न्यायाधीशांच्या तत्वावर हे असंविधानिक ठरलेलं आहे. पुण्याला आपल्यासोबत विकास पासलकर आहेत, त्यांना याबद्दल बहुधा मुद्दा मांडायचा, मी त्यांच्याकडे जातो. पासलकरजी आपली प्रतिक्रिया, त्यानंतर आबासाहेब मी तुमच्याकडे पण येणार आहे. पासलकरजी. आता मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये गुणवंत सदावर्ते यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी काल महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची आपली भूमिका मांडली की जसं संविधानाचा आदर फक्त एका विशिष्ट समाजालाच आहे, तर संविधान, त्यांना मी सांगू इच्छितो की संविधानाचा आदर हा आम्हा सर्वांना आहे आणि या देशातील राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संविधानाबद्दल आदर आहे. म्हणजे कोणता समाज? एवढा मराठा सेवा संघ मला समजत नाही, एवढं जातीवादी बोलू नका ना. संविधानाचा आदर म्हणजे कोणत्या समाजाला आदर आहे असं नाही, म्हणतो? मी ब्राह्मणांपासून ते शेवटच्या कष्टकऱ्यांपर्यंत बोलतो. मी जातीवादी नाही. तुमचं कालचं स्टेटमेंट सदावर्तीजी मला बोलू द्या. तुमचं कालचं, तुम्ही संविधानाबद्दल, मी हेच सांगतोय तुम्हाला की संविधानाबद्दल आम्हाला आदर आहे, संविधानाबद्दल या देशातील प्रत्येक नागरिकाला आदर आहे आणि संविधानाच्याच कक्षामध्ये राहून मराठा समाज आरक्षण मागतोय. हा न्यायालयीन लढा आहे. न्यायालयाच्या लढ्यामध्ये आम्हाला यश अपयश येईल, हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे. परंतु संविधानाने कसं, काल तुम्ही जो फेसबुकवरती तुमचा जो व्हिडिओ व्हायरल झाला, तुम्ही या राज्यामधील मराठा समाजामध्ये आणि इतर आपल्या बहुजन समाजामध्ये एकमेकांमध्ये संघर्ष निर्माण होईल, जाती जातीमध्ये द्वेष निर्माण होईल, अशा पद्धतीची आपली जी व्हिडिओ होती ती अत्यंत चुकीची होती. आम्ही संविधानाला, म्हणून मी सांगितलं, तुम्ही आता अत्यंत कुत्सितपणे हसताय, ही बाब आहे. आम्ही तुम्हाला एक रिस्पेक्ट देतो, कायद्याचा एक विचार करणारा एक वकील या नात्याने तुमचा अभ्यास आहे, तुम्ही त्या ठिकाणी मांडता, त्याबद्दल आमचं दुमत नाही. आणि लोकशाहीमध्ये आपल्याला आपली बाजू मांडण्याचा, भले ती विरोधात असो किंवा बाजूने असो, तो मांडण्याचा अधिकार सुद्धा संविधानाने दिलेला आहे. त्यामुळे संविधान पहिले प्रथम मांडणारी लोक आहोत आम्ही आणि कायम आम्हाला संविधानाचं, जसं संत तुकाराम महाराजांच्या गाथेचं पारायण करतो तसं संविधान हे सुद्धा आमच्यासाठी अत्यंत पवित्र आहे. आणि म्हणून संविधानाच्या अधिकाराच्या कक्षेच्या अधीन राहून मराठा समाज आजपर्यंत संघर्ष करतोय, तो संविधानाच्या अधीन राहूनच करतोय. न्यायमूर्ती गायकवाड आयोगाने सर्वे करून सरकारला अहवाल सादर केला, त्यानंतर आरक्षणाची प्रक्रिया घडलेली आहे. निरंतर प्रक्रिया घडत असती. तुम्ही कायद्याचे अभ्यासक आहात म्हणून तुम्हाला सांगतो की या ठिकाणी तामिळनाडूमध्ये सुद्धा आरक्षण दिलं गेलेलं आहे, अजूनही न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. परंतु तामिळनाडूतील ते लाभधारक जे आहेत आरक्षणाचे, ते त्याचा लाभ घेत आहेत. आज ईडब्ल्यूएसचं आरक्षण केंद्र सरकारने दिलेलं आहे, त्याला सुद्धा आता त्याचे लाभधारक सुरू झालेले आहेत, त्याचा लाभ मिळायला सुरू झालेला आहे, त्यालाही कुठं स्थगिती नाहीये. मराठा आरक्षणाला ज्या पद्धतीने स्थगिती मिळालेली आहे, मुळामध्ये तर मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि आमचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर साहेब, आमची अनेक वर्षाची मागणी आहे की मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा, ओबीसीच्या वाट्याचं 1% सुद्धा आरक्षण कमी होऊ नये आणि आरक्षणाची टक्केवारी वाढवा. आता तुम्ही बोलताना हे सांगितलं की 50% वरती संविधान मान्य करत नाही आरक्षण, परंतु आज ईडब्ल्यूएसचा ऑलरेडी महाराष्ट्राने क्रॉस केलेला आहे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 52% आरक्षण आहे. इतर महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन आपण कर्नाटकमध्ये गेलो, आपण हरियाणामध्ये गेलो, अनेक राज्यांनी 50%ची मर्यादा ओलांडलेली आहे. राजस्थानमधील कोर्टामध्ये केसेस चालू आहेत आणि केंद्र सरकारवरती आता ईडब्ल्यूएसच्या आरक्षणानुसार 10% आरक्षण वाढलं तर ऑलरेडी हे क्रॉस झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती क्रिया प्रतिक्रिया किंवा न्यायालयीन जो काही लढा आहे तो चालू राहील. परंतु आम्ही फक्त संविधानाला सगळेच या देशातले मानतात. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की संविधान फक्त एका चौकटीमध्ये न मोडता, त्याची चौकट न हे करता, ती संपूर्ण सर्वांसाठीच अभिप्रेत आहे आणि श्रद्धा ठिकाणी आहे. त्यामुळे मला तुम्हाला 2 सेकंदासाठी थांबवायचं आहे आणि मला सदावर्तेंकडे जायचंय. सदावर्तेजी, तुम्ही म्हणालात की मी थंब रूलनी सांगू शकतो की हे आरक्षण आता
मिळणार नाहीये. पण मला एक गोष्ट सांगा की अजून घटनापीठाकडे अधिकार आहे. घटनापीठाकडे गेल्यानंतर कदाचित घटनापीठ त्याच्यावरती स्थगिती उठवू शकतं. पुनर्विचार याचिकेचा विचार सुप्रीम कोर्ट करू शकतं. मग तुम्ही कशाच्या आधारे अशा पद्धतीचे व्हिडिओ करता आणि अशा पद्धतीची ही लँग्वेज जी आहे किंवा ही जी एक विचारसरणी तुम्ही पसरवता आहात? लोकशाहीमध्ये क्रिटिसिझमला मी मान्य करतो. तुम्हाला माझ्यावर म्हणजे आरोप करण्याचा पूर्ण अधिकार आहे. काँग्रेसच्या काळामध्ये इंदिरा गांधींनी म्हणजे सेन्सर करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आज लोकशाहीमध्ये भारताच्या खुलेमाप आवाज आहे. आर्टिकल 19चा आनंद घेता येतो. मला तुम्हाला सांगायचं म्हणजे अगदी स्वच्छ आणि स्पष्ट शब्दात सांगायचंय. तुम्ही असं म्हणालात की संविधान पीठाकडे विषय गेलाय. संविधान पीठाकडे क्वेश्चन जात असतंय. संविधान पीठाकडे मराठ्याचं पूर्ण आरक्षण जात नाही. लक्षात घ्या. प्रोसिजर ऑफ लॉ आहे की मागास राज्य आयोगाला एखाद्या वर्गाला मागास डिक्लेअर करण्याचा अधिकार 102व्या घटना दुरुस्तीच्या नंतर आहे की नाही, एवढाच विषय संविधान पीठाकडे आहे. इतर मराठ्यांना आरक्षण द्या किंवा न द्या असा प्रश्नच नाही कायदेशीर. मला एक गोष्ट सांगा कारण मग तिथे काही होणारच नाही. मराठ्यांच्या आरक्षणाच्या संदर्भात मला एक गोष्ट सांगा, घटनापीठ स्थगिती होऊ शकतं की नाही, पुनर्विचार याचिकेवरती विचार होऊ शकतो की नाही, हे डेड एंड आहे असं तुम्हाला म्हणायचंय का की ह्यातलं काहीच होऊ शकत नाही, आता पर्याय संपले? उत्तर घ्या. पुनर्विलोकन याचिका काय असते हो? पुनर्विलोकन याचिका त्याला म्हणतात कॉमा, फुल स्टॉप किंवा ॲपरंट एरर जर असेल तर त्या पुनर्विलोकन म्हणजे रिव्ह्यू पिटिशन होतात. त्याची मर्यादा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक संविधान पीठांनी नक्की केलेली आहे. आणि रिव्ह्यू करते वेळेस अशोक चव्हाण एवढं खोटं बोलतात, ते म्हणतात की आम्ही चीफ जस्टिसकडे जाऊन या कालच्या ऑर्डरला म्हणजे जी माननीय सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर आहे तिला आम्ही चॅलेंज करू. भारताच्या संविधानामध्ये आणि सुप्रीम कोर्ट रूल्समध्ये असं कुठेच अंतर्भूत नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती शरद बोबडे ह्या केसला 3 न्यायाधीशांनी दिलेल्या निकालाला स्वतंत्रपणे 3 न्यायाधीश म्हणून स्थगिती देऊ शकत नाहीत. केवळ घटनापीठाकडे जी बाब गेलेली आहे ती मर्यादित स्वरूपात गेलेली आहे आणि मर्यादित स्वरूपातली बाब मराठ्यांना आरक्षण तिकडे घटनापीठाकडे होऊ शकत नाही. याच्यातला जो कायदेशीर भाग आहे त्यासाठी मी दिलीप तौर सुद्धा आपल्याकडे जे सुप्रीम कोर्टात काम करतात मी त्यांच्याकडे जाणार, कारण याच्यातलं काही निटिग्रिटी आम्हाला माहित नाहीत. आम्हाला त्यासाठी विधिज्ञ पाहिजे सुप्रीम कोर्टातले. पण त्यांच्याकडे जाण्यापूर्वी नितेश राणे बहुधा याबद्दल काही बोलू पाहतात. मी त्यांच्याकडे जाऊ. नितेशजी काय म्हणताय? मला एवढंच आपल्याला म्हणणं आहे की आजचा ही दिवस आणि आजची ही परिषद घेण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर का आली याबद्दल सगळ्या जणांनी विचार करायला पाहिजे. आज असंख्य विद्यार्थी आज चिंतेत आहेत, त्यांचे पालक चिंतेत आहेत. प्रसन्नजी आपल्याला सांगतो की अगर ह्या राज्य सरकारने योग्य पद्धतीने तयारी केली असती तर आजची ही परिषदच तुम्हाला घ्यायला लागली नसती. आता कितीही अशोक चव्हाणजींनी खोटं बोलले पण त्याच्या मागचे असंख्य सत्य आहे. त्याच्यामध्ये राजकीय आरोप नाही पण सत्य परिस्थिती आहे की बाबा कुंभकोळीजी जे आपले ऍडव्होकेट जनरल आहेत त्यांनी ना कधीही एकही हिअरिंगला ते स्वतः ना उपस्थित होते ना ऑनलाईन हिअरिंगला पण ते उपस्थित नव्हते. म्हणजे ह्याबद्दल राज्य सरकारने त्यांच्या बरोबर पाठपुरावा का केला नाही हा माझ्यासारख्या व्यक्ती प्रश्न विचार. दुसरा असा मुद्दा आहे की आपले राहुल चिटणीस जे आपले प्रतिनिधित्व राज्य सरकारचं सुप्रीम कोर्टमध्ये करतात ते मुळामध्ये एओआर नाही आहेत. एओआर म्हणजे काय? ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड. जो ऍडव्होकेट ऑन रेकॉर्ड नसतो तो स्वतः सुप्रीम कोर्टमध्ये पाऊल पण नाही. व्यक्ती आपल्या महाराष्ट्र सरकारने नेमलेला आहे तिथे. आणि दुसरा असा विषय प्रसन्नजी तात्पुरती स्थगिती हा विषय चुकीचा आहे. हे फक्त सर्व विषय आहे. स्थगिती ही स्थगिती असते, त्याच्यामध्ये दुसरा पर्याय नसतो ह्याच्यामध्ये. म्हणून राज्य सरकारने जी काही पूर्व तयारी करायला पाहिजे होतं जो अभ्यास करायचा. आता काल मुख्यमंत्री सगळं काय झाल्यानंतर जसं चित्रपटांमध्ये बघता आल्यानंतर पोलीस येतात तसं हे आमचे राज्याचे मुख्यमंत्री सगळं झाल्यानंतर उद्ध्वस्त झाल्यानंतर काल समाजाच्या लोकांची बसायला गेले. जसं स्वतःच्या आमदारकीसाठी एवढी बैठका घेतल्या, राज्यपालांकडे गेले, धावपळ केली. प्रसन्नजी अजून एक मुद्दा सांगतो की जसं स्वतःच्या आमदारकीसाठी विशिष्ट मंत्रिमंडळ बोलवलं गेलं, अजितदादांनी तिथे नेतृत्व केलं आणि लगेच ठराव पास करण्यात आला. तर आता कालपासून जे अध्यक्ष चर्चे ती लगेच
मीटिंग बोलतो अध्यादेश करणार म्हणजे तुम्ही मुख्यमंत्रींनी जसं स्वतःच्या एमएलसी साठी धावपळ केली, अर्थात तसं मराठा नितेश आपण हा समाजासाठी मुद्दा घेऊया. तुमचा ऑडिओ आमच्यापर्यंत कट होतोय कारण आपण स्काईपवरनं कनेक्टेड आहात. मी पुन्हा तुमच्याकडे येतो. दरम्यान मला माहिती आहे पुण्याला आबासाहेब पाटलांना पण बोलायचं, पण त्यापूर्वी मी स्टुडिओमध्ये येतो. मेटेंशी बोलतात. मेटेजी मला एक गोष्ट सांगा की आता जो नितेश राणेंनी आरोप केला ते म्हणाले की या सरकारनं नेमकी जी पावलं उचलायला पाहिजे होती ती उचलली नाहीत. नेमकं असं भाजपच्या सरकारच्या काळामध्ये कुठली पावलं उचलली गेली होती ज्याचा फॉलोअप झाला नाही म्हणून आज आपल्यावर ही वेळ आली? एक मात्र निश्चितपणे खरं आहे की आपल्याला सांगू इच्छितो की सध्याचं आघाडी सरकार जे आहे या आघाडी सरकार 100% कमी पडला. नेमकी 3 पावलं अशी कुठली 3 पावलं होती? तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं मागच्या काळात देवेंद्रजी फडणवीसांच्या काळामध्ये आरक्षण टिकवण्याच्या करता जे अगोदर पार्श्वभूमी लागते किंवा जो निकष असतात त्याला राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल असतो. तो हायकोर्टाच्या आदेशानुसार गायकवाड कमिशन नेमलं आणि देशामध्ये एवढा चांगला रिपोर्ट मागासवर्गीय आयोगानं कोणीही आजतागायत बनवला नाही. एवढा सुंदर चांगला आणि सर्व पद्धतीनं त्यांनी बनवलाय. त्याचा आधार हा हायकोर्टाने मानला गेला. त्याच्यावर खूप काही हायकोर्टामध्ये लिहिलं गेलं. नंबर 1. नंबर 2, वकील जे लावले होते जे आज सुद्धा जे आघाडी सरकार म्हणते की तेच वकील तिकडे होते तेच फक्त त्याच्यामध्ये ॲडव्होकेट रोहतगी साहेब आणि पटवालिया साहेब हे 2च वकील होते. तेच फक्त आले. बाकीची टीम जी होती ना रफिक दादापासून ते देसाई पासून दुसरं झाले वकील साहेब. तिसरं आहे ती समन्वय करणं म्हणजे वकिलामध्ये असणार सरकारमध्ये असणार बाकीच्या याचिकाकर्त्याच्या ह्यामध्ये जे समन्वय लागतो तो स्वतः म्हणजे 3 गोष्टींचे तुम्ही समन्वय नव्हता. अहवाल नीट ट्रान्सलेट करून दिला नाही. शशिकांत शिंदे जे आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते आहेत. शशिकांत शिंदेजी अत्यंत गंभीर आरोप आहेत की जी स्थिती आज उद्भवलेली आहे त्याला सर्वतः तुमचं सरकार जबाबदार आहे असा आरोप आहे. याच्यामध्ये आपल्याला पहिल्या प्रथम मी सांगतो की आजचा हा जो विषय आहे तो गेले अनेक वर्ष मराठा समाजाने केलेल्या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळावा यासाठी आहे. यावर राजकीय विश्लेषण प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करेल. मगाशी नितेशजी म्हणाले त्यानंतर विनायक मेटे आता म्हणताय की सरकार कमी पडलं. मी थोडंसं आपल्याला स्पष्टीकरण करू इच्छितो की 2-3 विषय त्यांनी जे मांडले त्या विषयामध्ये आपल्याला एवढंच सांगतो की सरकार बदललं त्याच्या अगोदर ही चर्चा कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये चालू होती आणि ही कोर्टामध्ये चालू झालेली चर्चेचा निकाल हा आता परवाच्या दिवशी अंतरिम स्थगिती म्हणून आलेला आहे. आता एक मुद्दा आहे की विनायक मेटे म्हणतात की सरकार कमी पडले. वकील तेच होते. उलट पटवाल आणि हा जे वकील होते ते तर बघितलं आपण तर या आरक्षण प्रकरणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचा अभ्यास आहे ते वाढवलं आणि कपिल सिब्बल वगैरे यामध्ये वाढवले. मुकुल रोहतगी तेच आहे. ही चर्चा हे सर्व इव्हन विनायक मेटेंचे वकील सुद्धा त्यामध्ये आर्ग्युमेंटमध्ये होते. विनायक मेटे आणि अशा 18 संघटनेच्या वकिलांनी सुद्धा यामध्ये भाग घेतला. चर्चा आणि आर्ग्युमेंट झाल्यानंतर कोणालाही तिथं ऑब्जेक्शन वाटलं नाही. कोणी तिथं हरकत घेतली नाही. सगळ्यांनी सांगितलं की आर्ग्युमेंट सर्वांनी सरकारच्या वतीने सगळ्यांनी चांगलं केलेलं आहे. आता असं असताना अनपेक्षितपणे म्हणजे कोणालाही अपेक्षा नव्हती पण अनपेक्षितपने या असलेल्या खंडपीठाने जो निर्णय दिला तो निर्णय तसाच बघितला तर याचे परिणाम काय होतील तर मगाशी त्याचा उल्लेख केला. 28 राज्यांच्या असलेल्या ह्या 50% वरती आरक्षण जर दिलेलं आहे 50% वरच्या आरक्षणाचे याचे परिणाम उद्या 28 राज्य होणार आहे. केंद्र सरकारची भूमिका काय असायला पाहिजे हे केंद्र सरकारने ठरवावं. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की सरकारने त्यांची भूमिका आणि सरकारच्या वतीने जे काम प्रामाणिकपणाने करायला पाहिजे नव्हतं ते प्रामाणिकपणाने केलं गेलं. यामध्ये कुठल्याही प्रकारची शिंदेजी याच्यात एक मुख्य अडचण आहे. आता काय होऊ शकलं असतं याच्यापेक्षा प्रामुख्यानं तुम्हा मंडळींवरती म्हणजे सत्ताधाऱ्यांवरती एक पिन पॉइंटेड प्रश्न आहे की तुम्ही वकील चांगले दिले नाहीत आणि ज्यांच्यावरती जबाबदारी होते ते फिरकले सुद्धा नाहीत. हा एक प्रमुख मुद्दा मी तो घेऊन येईन. त्याच्यानंतर मी बाकीच्या गेस्टकडे सुद्धा जाणार आहेत. मराठा आरक्षण परिषद सुरू आहे एबीपी माझावर. कुठे जाऊ नका. ब्रेक नंतर पुन्हा भेटतोय. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण
आपण पाहताय आणि आपण सहभागी झालेला, तुम्ही सगळे प्रेक्षक सुद्धा सहभागी झालेला, ते म्हणजे एबीपी माझाच्या मराठा आरक्षण परिषदेमध्ये. आणि आपल्यासोबत सगळे मान्यवर आहेत. मी आता जातोय पुण्याला. आपल्यासोबत आबासाहेब पाटील आहेत, मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक. आबासाहेब पाटीलजी, चर्चा तुमच्या समोर आहे, तुमची प्रतिक्रिया. मुळात आरक्षण हा भारतीय राज्यघटनेनं दिलेला अधिकार आहे आणि आरक्षणाच्या संदर्भामध्ये, संविधानाच्या संदर्भामध्ये ज्या काही गोष्टी केल्या जात आहेत त्या अत्यंत चुकीच्या पद्धतीनं संविधानाच्या संदर्भामध्ये बोललं जात आहे. या देशाचं संविधान हे पवित्र संविधान आहे आणि या संविधानामध्ये प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक व्यक्तीला जे मागासले पण झालेले आहेत, ज्यांना सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक ह्याच्यामध्ये जे मागास लोक झालेले आहेत त्यांना आरक्षण मागण्याचा अधिकार आहे. राहता राहिला विषय 50% वरती आरक्षण जातं की नाही जातं या संदर्भामध्ये अनेक राज्यामध्ये निर्णय घेतलेले आहेत. कर्नाटक असेल, तमिळनाडू असेल, ईडब्ल्यूचं आरक्षण आहे किंवा त्रिपुराचं आरक्षण आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये जे जे सुप्रीम कोर्टातून निकाल आलेले आहेत त्या मेरिट्सवरती महाराष्ट्रातली जी सध्याची परिस्थिती आहे, बरं, ही परिस्थिती का उद्भवली, कशी उद्भवली ह्याच्यावरती आपण बोललं पाहिजे. हो. संविधानामध्ये अनेक कायदे का उद्भवली तोच तो मुद्दा आहे. संसदेमध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत की त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती केलेल्या आहेत की काही वेळेला कायदे सुद्धा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर तुम्हाला आबासाहेब पाटीलजी मी तुम्हाला पिन पॉइंटेड विचारतो की नेमकं काय चुकलं म्हणून आपल्यावरती ही वेळ आली. मुळात मागच्या सरकारमध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री तत्कालीन त्यांनी त्यावेळेला हे आरक्षण दिलं होतं आणि हे आरक्षण देत असताना त्यावेळेला अनेक गोष्टी समोर आल्या होत्या, अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या, परंतु त्याचा फॉलोअप आम्ही सातत्यानं केला होता. हे आरक्षण होऊ नये म्हणून राज्यातल्या अनेक समाजातले नेते, मंत्री, वेगवेगळ्या समाजातले लोक एकत्र येऊन या आरक्षणाला विरोध करत होते. परंतु आउट ऑफ जाऊन त्या ठिकाणी राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणायला होता. तुम्ही पॉइंटेड अहवाल त्या ठिकाणी मिळाला आणि याच्यामध्ये आरक्षणाच्या बाबतीत ज्या वेळेला आरक्षण लागू झालं आणि तरी सुद्धा हे आरक्षण चॅलेंज करण्याचा काही लोकांनी घाट घातला. याच्यानंतर जे हे चालू सरकारमध्ये आम्ही वारंवार माननीय मुख्यमंत्री असतील, उपसमितीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण साहेब असतील, यांना सगळ्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या होत्या की या राज्यातील जे महाअभिवक्ते एजी कुंभकोणी, आशुतोष कुंभकोणी साहेब होते, जीएडीचे काय अधिकारी आहेत, एलएनजीडीचे काय अधिकारी आहेत, हे सगळे पेपर्स वगैरे विरोधकांच्या पर्यंत कसे पोहोचत होते, काय विशिष्ट समाजातील लोक यांच्या कनेक्टिंग कसे होते, की वकिलांचं यांचं संगनमत कसं होतं याचा जिवंत साक्षीदार आबासाहेब पाटील आहे. आणि ते लक्षात आलेला आहे परंतु सरकारनं याच्यावरती गांभीर्याने सगळे मुद्दे तुम्ही मांडताय. आपल्यासोबत विनोद पाटील आहेत, ते या सगळ्या प्रकरणाचा स्वतः खूप फॉलोअप घेत आहेत, वारंवार ते सगळ्या सुनावण्यांना सुद्धा उपस्थित होते. विनोद पाटीलजी, नेमकं आता आपण ज्या स्थितीमध्ये आलो ती स्थिती नेमकी आपल्यावरती का उद्भवली आणि आता पुढे काय करायला लागणार आहे आपल्याला? अतिशय गंभीर स्थिती आज मराठा समाजासमोर आलेली आहे. याच्यात जास्त खोलात जाण्यापेक्षा जे वरवरचं दिसतंय किंवा याचा मूळ मुद्दा सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे की ज्यावेळेस मराठा आरक्षण डिक्लेअर करण्यात आलं होतं आणि हे हायकोर्टात जिंकल्यानंतर ज्यावेळेस सुप्रीम कोर्टात गेलं तर सुप्रीम कोर्टात एखादी जी काही लढाई असते ती एक रणनीती त्या ठिकाणी, ऍक्शन प्लॅन त्या ठिकाणी बनवला गेला पाहिजे. आता उदाहरण जर द्यायचं ठरलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं की हे प्रकरण घेण्याचा अधिकार या न्यायालयाला नाही, हे घटनापीठाकडे प्रकरण गेलं पाहिजे, त्यावेळेस 27 फेब्रुवारीला समाजाच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी अर्ज केला. परंतु राज्य सरकारने तो 5-6 महिने उशिरा अर्ज केला आणि ह्या कालखंडामध्ये, ह्या वेळेमध्ये 2 वेळेस इंटरमिन ऑर्डरसाठी म्हणजे स्थगिती देण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस कोविडची परिस्थिती होती, माणसाला माणूस दिसत नव्हता, तर 2 वेळेस हे मॅटर मेन्शन झालं आणि दोन्ही वेळेस न्यायालयाने सांगितलं फायनल आउटकम जो असेल त्या आउटकमनुसार आम्ही मराठा आरक्षणाला लागू करू. याचा अर्थ त्याच वेळेस राज्य सरकारच्या वतीनेही मुवमेंट झाली असते आणि प्रकरण 5 न्यायमूर्तींकडे करा, वर्ग करा, हे जर काही घडलं असतं तर निश्चित आजचे चित्र वेगळं असतं. नंतरच्या सुनावणी घेण्याची गरज नसती, 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेलं होतं. आणि 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाची मागणी का झाली होती? कारण ईडब्ल्यूएसचं आरक्षण प्रकरण 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे गेलं. जर स्पष्ट बोलायचं ठरलं तर टायमिंगमध्ये कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने गेल्या पाहिजे या सरकारच्या वतीने झालेल्या नाही. सरकार असं अपेक्षित होतं. हे राज्य सरकार
नाही, निश्चित आपण एक लक्षात घ्या की राज्य सरकारच्या वतीने त्यांची इच्छाशक्ती असेल, आरक्षण टिकलं पाहिजे, आरक्षण दिलं गेलं पाहिजे, इच्छाशक्तीबद्दल आमचं दुमत नाही. परंतु जे काही प्लॅनिंग त्या ठिकाणी होतं हे कोणी करावं, हे राष्ट्रवादीने करावं का, हे काँग्रेसने करावं का, हे शिवसेनेने करावं का, टायमिंग त्या ठिकाणी व्यवस्थित साधलं न गेल्यामुळे कोणता युक्तिवाद मी विनोद पाटीलजी याच्यातला टायमिंगचा मुद्दा, विस्तारित खंडपीठाकडे प्रकरण सोपवण्याचा मुद्दा, हा मुद्दा तुम्ही वेळोवेळी उपस्थित केलेला आहे. तो मुद्दा घेऊन मी दिलीप तौर यांच्याकडे जाईन. मगाशी सदावर्तेंचे सुद्धा काही मुद्दे मला घेऊन जायचे. मी काही गेस्टकडे अजून गेलेलो नाहीये, त्यांच्याकडे मला जायचंय. मी दिलीप तौर यांच्याकडे जाणार आहे, नितेश राणेंकडे, हरिभाऊ राठोड यांच्याकडे आणि सचिन सावंत काँग्रेसचे प्रवक्ते यांच्याकडे मला जायचं राहिले. ब्रेक नंतर मी या मंडळींकडे जाणार आहे. तुम्ही सगळे सहभागी आहात मराठा आरक्षण परिषदेमध्ये, कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण सगळे सहभागी आहात मराठा आरक्षण परिषदेमध्ये. आताच्या अतिशय नाजूक अशा क्षणी ही परिषद आणि ही सगळी चर्चा सुरू आहे आणि काही गंभीर मुद्दे उपस्थित होत आहेत. मी आता जाणार आहे ज्यांच्याकडे मी मगासपर्यंत जाऊ शकलेलो नाहीये, सचिन सावंत, दिलीप तौर, हरिभाऊ राठोड आणि अन्य कोणी असेल जे राहिले असेल त्यांच्याकडे मी जाईन. मी पहिल्यांदा जातोय सचिन सावंत यांच्याकडे, सत्ताधाऱ्यांचे प्रवक्ते म्हणून, सत्ताधाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून. सचिन सावंतजी, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्यावरती मोठा आक्षेप होतोय की जो वेळ मगाशी विनोद पाटलांनी सांगितली ती वेळ तुम्ही टाळली नाहीत, चांगले वकील दिले नाही, वेळ पाळली नाहीत, वकील चांगले दिले नाहीत आणि हे सरकार सिरियस नव्हतं. नाही, मला म्हणजे खरं आश्चर्य वाटतं की ज्या पद्धतीनं आता ज्या आरोप केले जात आहेत, मला असं वाटतं की हे नंतर त्या ठिकाणी सुचलेले आरोप आहेत, त्याच्यामध्ये काही शंका नाही. तुम्ही जर पिन पॉइंटेड आरोप जे ज्या पद्धतीनं विनायक मेटे असतील, आता चंद्रकांत पाटील असतील, देवेंद्र फडणवीसजी वगैरे सगळे जे म्हणतायत त्याची प्रत्येकाची जर उत्तरं पाहिली तर तुम्हाला स्वतःच कळून येईल की या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. याचं कारण आता कुंभकोणींच्या संदर्भामध्ये बघा ज्या पद्धतीचा आता आरोप केला जातोय की ते कुठल्याही सुनावणीला उपस्थित नव्हते. एके ठिकाणी असं म्हणायचं की कुठल्या सुनावणीला उपस्थित नव्हते, त्याचं नुकसान झालं. आणि दुसरीकडे आता एक ते आबा पाटील म्हणाले की काही लोक त्या ठिकाणी कुंभकोणी आणि आता काही लोक आहेत जी काही माहिती पुरवायची. मला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे आणि मला असं वाटतं की आता समस्त मराठा समाज जर हे जे काही आता परिषद आपण पाहत असेल तर निश्चितपणे त्याची उत्तरं देखील जी राज्य सरकारकडे दिली आहेत ती त्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यावी. कुंभकोणींच्या संदर्भामध्ये त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी स्वतः निर्णय घेतला होता. त्यावेळेला मराठा समाजातल्या बहुतांश संघटनांमधून आरोप झाले होते कुंभकोणी हे त्या समाजाचे नाहीत आणि त्या समाजाच्याच त्या ठिकाणी नेत्या जे असतील त्यांनी त्याची त्या ठिकाणी वकिली करावी अशा तऱ्हेची मागणी केली होती. त्यावेळेला फडणवीस साहेबांनी स्वतः कुंभकोणींना सांगून त्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही बाजूला राहा, तुमच्याऐवजी विजयसिंग थोरात हे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतील. त्यामुळे आता कुंभकोणींचा जो काही मुद्दा आणलाय तो अत्यंत चुकीचा आहे. दुसरीकडे एक लक्षात घ्या, आजच्या परिस्थितीमध्ये असं म्हटलं जात आहे की राज्य सरकार कमी पडलं, पण कसं कमी पडलं हे सांगत नाहीत कोण. याचं कारण आहे की हायकोर्टामध्ये जी केस मांडली तेच वकील, तेच PS पटवारिया, तेच मुकुल रोहतगी, VA थोरात, तेच त्या ठिकाणी जे फडणवीसांनी नेमलेले, त्याचबरोबर त्याच्याबरोबर ऍडिशनल फोर्स जी मिळाली होती इंटरव्हेनरकडनं, ती कपिल सिब्बल असतील, जागतिक दर्जाचे वकील आहेत ते अभिषेक मनु सिंघवी असतील, ज्या रफिक दादांबद्दल आता ते हे म्हणतायत, कोण आपले मेटे साहेब म्हणतात, ते रफिक दादांनी देखील आर्ग्युमेंट केलेलं आहे या संदर्भामध्ये. आणि मग एवढे सगळ्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं. बरं ठीक आहे, त्याच्यामधले काही वकील जे आहेत ते फेल झाले असं समजा, म्हणजे फडणवीसांनी नेमलेले वकील फेल झाले असं यांना म्हणायचं असेल कदाचित मेटेंना, मग तुमचेही वकील होते ना त्या ठिकाणी, तुमच्या वकिलांनी देखील आर्ग्युमेंट केलं होतं त्या संदर्भामध्ये. आणि ऐकून घ्या याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो, माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना बोला आणि रफिक दादाचे इथं मी दाखवू शकतो डायरेक्ट रफिक दादाचे मेसेजेस. मी साधा संपर्क सुद्धा केला नाही सरकारने. रफिक दादाला तिथे शिंदे म्हणून एक कार्यकर्ता त्यांनी वकील लावलेले, सरकारने नाही. आणि ते एक वेळेस आले नंतर येऊ शकले नाही. तुमच्याकडे सचिन सावंतजी पूर्ण करा प्रसंग, माहिती न घेता बोलले. ऐका ना, खोटं बोलतात ते, खोटं बोलतात, लोकांची दिशाभूल करतात. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला संपली त्याच्यानंतर 10 दिवसांना निकाल लागलेला आहे. 10 दिवसापर्यंत एकाही व्यक्तीनं येऊन सांगितलं नाही की चुकीच्या पद्धतीने सुनावणी झाली, हे कमी पडलं, ते कमी पडलं. अचानक 10 दिवसानंतर निकाल लागल्यानंतर याला सगळे उपरती आले. ऐकून घ्या. दुसरी गोष्ट अशी की जेवढी मोठी तयारी या कालावधीमध्ये झालेली आहे तेवढी कधीच झाली नव्हती. 15 कॉन्फरन्स झाल्या, मराठा संघटनाच्या सगळ्या लोकांचं घेतलं गेलं, अगोदर जे वकील होते त्यांचंही ओपिनियन घेतलं गेलं आणि त्या संदर्भामध्ये सतत उपसमितीचे बैठकी होत गेल्या आणि रणनीती तयार केली गेली. आता मला एक गोष्ट सांगितली पाहिजे, उपसमितीच्या बैठकीत आम्ही हे मांडलेलं आहे, हा जो निकाल धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे.
आबासाहेब पाटलांची कमेंट घेऊन कमेंट घेऊन मी हरिभाऊ राठोड आणि तोर यांच्याकडे. आबासाहेब काय म्हणताय? नाही, मला असं बोलू दे, प्रसन्न. सचिन एक कमेंट तुमच्या बोलण्यावरची. बोला आबासाहेब, बोला आबासाहेब. प्रसन्नजी, या सगळ्या बाबतीत ज्या वेळेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उपसमितीच्या झाल्या त्यावेळेला सर्व मुद्दे ऍडव्हान्स मध्ये आम्ही सांगितलेले आहेत. बरोबर. हे चुकतंय, हे अधिकारी या ठिकाणी चुकीचं काम करतात, हे वकील या ठिकाणी हे मुद्दे मांडायला पाहिजेत, हे आम्ही आमच्या समन्वयकाने बऱ्याच वेळा व्हिडिओ कॉन्फरन्सच्या द्वारे मांडलेलं आहे. परंतु त्या ठिकाणी याच्यावरती गांभीर्यानं घेतलं नाही आणि त्याच्यामुळं जर आता सचिन सावंत सांगत असतील की आम्ही बरोबर आहे आणि ते बोलतात आम्ही चुकतो, मग जर आम्ही चुकलो तर खरं काय तुम्ही सांगा. सचिन सावंत सांगितलं खरं पाहिजे. सांगतो. प्रसन्न बोला बोलू तर दे ना, उत्तर देऊ दे ना. बोला. आता मला ते ठिकाणी मेटे थांबवणार नाहीत, कारण मेटेना माझा आवाज गेला तर मेटे उघडे पडतात, त्यामुळे त्यांनी थांबवावं जरा. आम्ही तुम्ही सावंत हे सातत्यानं खोटं बोलायचं पण रेटून बोल हे तुम्ही ठरलं. ऐका ना काय झालं मेटे साहेब, एवढा त्रास का होतो तुम्हाला? आम्हाला त्रास नाही, त्रास मराठा समाजाला तुमच्या नाकर्तेपणामुळे होत चाललेला आहे. त्यांचं भविष्य अंधकर्मक तुमच्या नाकर्तेपणामुळे आहे. मग तुम्ही बोला. सावंतजी बोला, तुम्ही बोला. प्रसन्न, नाकर्ते कोण आहेत हे तुम्हाला ठरेल, कारण 5 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी आठवला नाही मराठा समाज. ज्यावेळेला भाजपचं राज्य असतं त्यावेळेला सगळं योग्य असतं. ऐकून घ्या, या संदर्भात आरक्षण मिळालं. मागच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीसच्या काळातच आरक्षण अयोध्येचा निकाल लागतो, अयोध्येचा निकाल लागतो, सगळा निकाल लागतो. मग आता केंद्रामध्ये आपलं आहे ना सरकार, 28 राज्याचा या निकालाचा परिणाम आहे ना 28 राज्यावर होणार आहे. केंद्राने याच्यात बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा हस्तक्षेप केला पाहिजे. शशिकांतराव, तुम्हाला चांगलं माहितीये, परवाच्या 1 दिवसाच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मी तुमच्या समोर बोललो सगळ्याला, मंत्री महोदय सगळ्याला, की आपण वकील कुठं कुठं कमी पडले, तुम्ही स्वतः होतात. आता इथं काय बोलाल तुम्ही, हा भाग तुमचा आहे. तुमच्या बोला. शिंदे पूर्ण करा. प्रसन्न, सचिनजी येतो तुमच्याकडे. शिंदे पूर्ण करा तुमचं म्हणणं. नाही, याच्यामध्ये मी विनायक मेटेंना एवढंच सांगतो, हा आरक्षणाचा निर्णय जो आहे ना तो खंडपीठाकडे वर्ग करावा याच्या सगळं सर्वांचं एकमत होतं. तरी सुद्धा केंद्र सरकारची भूमिका एवढी महत्वाची आहे. 28 राज्य याचा परिणाम होणार आहे, फक्त महाराष्ट्र होणार नाही. 28 राज्यावर 50% वरती आरक्षण दिलेलं आहे. केंद्र सरकारकडे तुम्ही जावा ना, हस्तक्षेप करा. अयोध्येचा निर्णय लागतो, सगळा निर्णय लागतो. हा निर्णय लावायला काय अडचण आहे? मग सगळ्या गोष्टी होतात. जर मोदी सत्तेत असताना 370 होतं, जे विकास पासलकरांनी मगाशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये मांडलं, 370 होतं, 3 तलाक होतं, राम मंदिर होतं, मग मराठा आरक्षण का होत नाही? मुळामध्ये 2 गोष्टी. जर यांना वाटत असेल या सरकारला, शशिकांतजी, की केंद्राने हस्तक्षेप करावं किंवा त्यांची मदत केली पाहिजे, तर त्याकरता एकदा तरी कुणीतरी मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे होतं ना, मोदी साहेबांना किंवा केंद्र बोललं पाहिजे होतं. मुद्दा तो नाही. मुद्दा असा आहे की ना पवार साहेब त्यांनी कधी लक्ष दिलं ना, आपल्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं. काल बैठकीच्या ऐवजी अगोदर बैठका घेऊन सर्वांना सोबत घेऊन आपण काय करायला पाहिजे होतं. मी हे केलं असतं तर ही वेळच आली नसती. मुळामध्ये समन्वयाचा अभाव सगळ्यात मोठा या सरकारमध्ये. मी 2 प्रतिक्रिया घेतो. ठेवलेली नाही, तर काय चुकलं आणि काय दुरुस्त करायला पाहिजे या संदर्भामध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. ठीक आहे सचिन, आरक्षण परिषदेमध्ये पक्षाची भूमिका मांडण्यापेक्षा आरक्षणावरती काय चुकलं आणि काय केलं पाहिजे याच्यावरती पाहिजे. सचिन सावंतजी, तुमचा मुद्दा पूर्ण करा. सचिन सावंतजी, सामाजिक प्रश्नाला धरून बोलावं इथं अशी विनंती करतो. प्रसन्न, मला जरा ना इथे त्या ठिकाणी डिस्टर्बन्स. पासलकरजी, मला तुमचा आवाज ऐकायला आलेला आहे. पासलकर, मी सचिन सावंतांची कमेंट पूर्ण करून फक्त पुढे जातो. येस सचिनजी बोला. पहिली गोष्ट एक लक्षात घेतली पाहिजे की ज्यांनी हायकोर्टामध्ये ही केस मांडली तेच वकील त्या ठिकाणी होते. जे हायकोर्टामध्ये आर्ग्युमेंट झालं ते सुप्रीम कोर्टामध्ये झालं. जर बदललं असेल काही तर त्या ठिकाणी जज बदलले होते, एवढंच लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ज्या पद्धतीनं हा निकाल पाहताय, निकालामध्ये आम्हाला तो धक्कादायक, आश्चर्यकारक सगळं असलं
तरी सगळ्यात महत्वाचं म्हणजे कायदेशीर दृष्टिकोनातून तो चुकीचा आहे असं आम्ही ठामपणे त्या ठिकाणी सांगतो आणि म्हणून त्याला आव्हान देणं गरजेचं आहे. आता तो चुकीचा कसा आहे या संदर्भामध्ये जेव्हा चर्चा झाली पाहिजे त्याच्याऐवजी राज्य सरकार चुकलं कसं हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय. मग मला चुकलं काय आहे या त्या ठिकाणी या ज्या निकालामध्ये हे जर त्या ठिकाणी सांगितलं तर मला 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की आपण त्या ठिकाणी आर्ग्युमेंट काय करतो तो पहिली गोष्ट 102व्या अमेंडमेंटच्या संदर्भामध्ये राज्याचा अधिकार आहे का केंद्राचा अधिकार आहे या संदर्भामध्ये त्या ठिकाणी भूमिका घ्यावी, कारण त्या संदर्भामध्ये 102 अमेंडमेंट वरती कुठल्याही तऱ्हेचा निकाल आलेला नाही, त्यामुळे त्याचं स्पष्टीकरण होणं गरजेचं होतं. त्याचबरोबर इंदिरा साहनी जजमेंटचं 50%च्या अधिक त्या ठिकाणी ज्या वेळेला जातोय त्यावेळेला त्याचा अनुषंगानं कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन काय आहे याचा तर्क लावण्यासाठी घटनापीठाकडे आपण त्या ठिकाणी गेलो होतो. आणि ही जेव्हा परिस्थिती त्या असताना ह्याच मुद्द्यावरती ईडब्ल्यूएस साठी केंद्र सरकार गेलेलं आहे. लक्षात घ्या, ह्याच मुद्द्यांवरती 28 राज्यांमध्ये त्या ठिकाणी आरक्षण राहून अडलेलं आहे. असं परिस्थिती असताना केंद्र सरकारकडे ज्या पद्धतीने आता मेटे साहेब सांगतायत दोनदा तुषार मेहतांना विनंती करण्यात आली की ह्या त्या ठिकाणी निकालामुळं 28 राज्यांच्या एकंदर तिकडच्या सामाजिक परिस्थितीवरती त्याचबरोबर केंद्र सरकारनं दिलेल्या ईडब्ल्यूएस वरती त्याचा परिणाम होणार आहे, तुम्ही इंटरव्हीन करा ही ऑफिशियल विनंती करण्यात आली. त्यांनी त्या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही. आजच्या परिस्थितीमध्ये जसं शशिकांत शिंदे सांगतायत त्याचा परिणाम त्यावर होणार आहे. दुसरीकडे ज्या पद्धतीनं आता म्हटलं जातंय की याच्यामध्ये आपण काय केलं पाहिजे होतं काय नाही केलं पाहिजे, तर तुम्ही लक्षात घ्या की तिथे 7 वकील होते, 7 बाजूनं त्या ठिकाणी या निकालाच्या बाजूनं म्हणजे आरक्षणाच्या बाजूनं त्या ठिकाणी आर्ग्युमेंट झाले. आता त्यावेळेला प्रत्येक वकिलांना आर्ग्युमेंट केलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला घटनापीठाकडे किंवा मोठ्या पीठाकडे जेव्हा जालं जातं त्यावेळेला इंटरिम ऑर्डर देऊ नये याकरता 3 निकाल त्या ठिकाणी दिले गेले आणि त्या निकालाचा नुसता उल्लेख या न्यायालयाने निकाल दिला त्याच्यामध्ये आहे, परंतु त्याचा का ते लागू होत नाही ते सांगितलं गेलेलं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गायकवाड आयोग, तुम्ही लक्षात घ्या राजकारण हे लोक करतायत ना, आम्ही त्या ठिकाणी म्हणतो गायकवाड आयोग हायकोर्टाचा निकाल याच्यावरती त्यांनी बोट ठेवलंय. म्हणजे जर तुमचा हायकोर्टाचा निकाल चुकीचा होता असं तुम्हाला म्हणायचंय का, गायकवाड आयोग चुकीचा होता असं म्हणायचंय का, त्या न्यायालयामध्ये तसं म्हटलं गेलेलं आहे, परंतु त्यावरती चर्चाच झालेली नाहीये की गायकवाड आयोग जर चुकीचा आहे असं जर त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालय म्हणतंय तर त्याच्यावरती त्याच्या बाजूनं किंवा त्याच्या विरोधामध्ये जर चर्चा झाली नसेल तर त्याच्याबद्दल निकाल कसा येऊ शकतो. हे सगळे मुद्दे आहेत. मग सचिनजी अडचण आता तुमची पण होऊ शकते. सचिनजी हे जर का तुम्हाला मान्य असेल तुम्ही सेल्फ ट्रॅप मध्ये अडकता, हे जर का तुम्हाला मान्य असेल तर त्या आयोगाला पुढे केस सुप्रीम कोर्टामध्ये त्याचा पुरावा म्हणून सादर करताना या राज्य शासनाने आधीच्या राज्य शासनाच्या आयोगाबद्दल काय विचार केला होता, त्याबद्दल तुमच्या विधिज्ञाने तुम्हाला काय सल्ले दिले होते, हा प्रश्न मग तुम्हालाच मला विचारावा लागेल. मी एक ब्रेक घेतोय. ब्रेकच्या नंतर याच्यातल्या अनेक कायदेशीर मुद्द्यांसाठी मला दिलीप तौर यांच्याकडे जावं लागेल. तौरजी मी बराच काळ तुमच्याकडे आलो नाही. दिलीप तौर, हरिभाऊ राठोड, विकास पासलकर सुद्धा थांबलेले, त्यांच्याकडे सुद्धा मी जाईन. छोट्याशा ब्रेक नंतर तुम्ही सगळे सहभागी आहात मराठा आरक्षण परिषदेत. कुठे जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं मराठा आरक्षण परिषदेमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपली चर्चा सुरू आहे, अनेकांनी अनेक मतं मांडलेली आहेत. या पुढचा जो स्टेज असेल आपला सेगमेंट असेल तो पर्यायाबद्दलचा आहे, सोल्युशन बद्दलचा आहे, पण त्यापूर्वी हा विषय मात्र पूर्ण करायला हवा. त्यासाठी मी जातोय हरिभाऊ राठोड यांच्याकडे, ओबीसी नेते आहेत. हरिभाऊ राठोडजी, सगळा विषय तुमच्या समोर आहे, तुमची प्रतिक्रिया. तुमचं यापूर्वीच्या सुद्धा परिषदांमध्ये मत प्रतिकूलच होतं, आता काय? कृष्णाजी, या ठिकाणी या परिषदेमध्ये कायदेशीर बाबी चर्चेला जाणं अपेक्षित होतं. बरं, ते जाणार आहे, चर्चेला जाणार आहेत त्या ऐवजी राजकीय माझं म्हणणं काय आहे की ज्या बाबीसाठी म्हणजे ज्याचं इंटरप्रिटेशन करायचं आहे की जो मराठा समाजाला अधिकार जो आरक्षण दिलं त्याचा अधिकार राज्याला आहे की नाही की केंद्राला आहे, याच्यावर आपण सुप्रीम कोर्टाने लार्जर बेंचकडे पाठवलाय. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा कायदा चुकीचा आहे. जो कायदा जो 102 ऍक्ट आहे तो चुकीचा आहे. आणि ज्यावेळेस हे तयार होत होतं 123 जेव्हा बिल आलं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट 123 त्यावेळेस मला बोलवलं होतं राज्यसभेने ऍज ए एक्सपर्ट म्हणून, कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट म्हणून मला बोलवलं. मी त्या ठिकाणी माझं मत व्यक्त केलं, रायटिंग मध्ये आहे, नेटवर आहे, तुम्हालाही पाठवलं आहे ते. आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की राज्य सरकारला अधिकार देण्याच्या बाबतीत हे सायलेंट आहे, हा कायदा सायलेंट आहे, तुम्ही याच्यात तरतूद करा. आणि मी स्वतः तरतूद सुचवली, ती सुद्धा म्हणजे ऑन रेकॉर्ड आहे, नेटवर आहे, तुम्हाला मिळेल कुठे. आणि जे डिस्कशन झालं तर ते मिनिट्स सुद्धा माझ्या वेबसाईटवर आहे. आणि त्यामुळे
तुम्ही याला पर्याय शोधा, याला तुम्ही आरक्षण कसं वाचवता येईल. राजकीय जे स्टेटमेंट आहे ते कुठेतरी आम्हाला म्हणजे वकील दिले नाही, चांगले वकील दिले नाही. सरकारनेच वकील द्यायला पाहिजे असं आहे का? तुम्ही द्या ना. मराठा मंडळीला चांगले वकील द्यायला काय झालं? मराठा समाजाने उभं राहायला पाहिजे तिथे. मराठा समाजाने स्वतः लढायला पाहिजे केस. चांगले वकील द्यायला पाहिजे. राठोडजी, मराठा समाजाने वकील दिले होते ना? मग काय झालं? मग तुमचे चांगले वकील द्या ना, त्याच्यापेक्षा चांगले वकील द्या. नाही अहो राठोडजी, तुम्ही चांगले वकील म्हणजे चांगले वकील जे चांगले मुद्दे मांडतील ते मुद्दे आम्हाला सांगा. तुम्ही चांगले वकील काय करणार आहेत, ते जो मुद्दे मांडणार आहेत ते कायद्यातल्या तरतुदीचं इंटरप्रिटेशन करणार आहे. तुम्ही सांगा इंटरप्रिटेशन. हे कायद्याच्या तरतुदीमध्ये देता येईल हे मी गायकवाड आयोगाला सुद्धा सांगितलंय, ऑन द रेकॉर्ड आहे. कसं मी अनेक तुमच्या टीव्हीवर सांगितलं होतं. कसं सांगा परत एकदा सांगा. की माझ्याकडे अल्टरनेटिव्ह आहे, याच्याकडे पर्याय आहे. तर तुम्ही मला विचारलं तर काय पर्याय? मी सांगितलं मी तुम्हाला या ठिकाणी सार्वजनिकरित्या सांगणार नाही. मुख्यमंत्र्यांनी जर मला विचारलं तर मी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कानात सांगेन. पण मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी तुम्ही हा पर्याय आता सांगायला काय हरकत आहे? नाही, मी सगळ्या हे जे नेते बसले यांच्याशी मी चर्चा करील, त्यांना कन्व्हिन्स करील. असं व्हायला नको मी पर्याय सांगितला हो हे मला नको, आम्हाला नको, आम्हाला असं व्हायला नको. म्हणून हे प्रश्न आपल्याला सोडवायचा जर असेल, मी तुम्हाला सांगतो राठोडजी, मी तुम्हाला सांगतो, मी तुमच्या मनात ओळखून दाखवतो. राठोडजी, मी तुमच्या मनात ओळखून दाखवतो. तुमचा जो कुठला पर्याय आहे त्याच्यामध्ये एसीबीसी किंवा ओबीसी पर्याय नक्की नाहीये हे मला माहिती आहे. खरे की नाही? ऍट एनी कॉस्ट तुम्ही मराठा समाजाचा ओबीसी अंतर्भाव हा पर्याय तुमच्या मनात नाहीये. खरे की नाही? आहे. ओबीसीना धक्का न लागता यांना आरक्षण देता येते, कायदेशीर देता येते. मी गायकवाड आयोगाला लिहून दिलेलं आहे. आणि आमच्या मंडळींनी जे ओबीसी लोकांनी गायकवाड आयोगाला जे निवेदन दिले होते ते जर तुम्ही वाचलेत, आमच्या प्रत्येक डिस्कशन मध्ये ओबीसीला तुम्ही दोष देता आम्हाला नेत्यांना. आम्ही विरोध कधीच केला नाही. आम्ही मराठा समाजाला कसा विरोध करणार आहोत? आणि आता जे ज्या स्टेटमेंट होतं ना, हे सरकार म्हणजे उद्धव ठाकरेजी एवढे संवेदनशील आहे, एवढे चांगले मुख्यमंत्री मिळाले आपल्याला, हा प्रश्न ते सोडू शकता. ठीक आहे, तुम्ही तुम्ही म्हणता तुम्ही तुमचं सोल्युशन कानात सांगणार. ज्याच्यासाठी परिषद आयोजित केली, ज्यासाठी तुम्हाला आदरपूर्वक बोलवण्यात आले, तो तुम्ही पर्याय सांगत नाहीये. त्यामुळे आता एक मात्र पर्याय आहे. मी ब्रेक घेणार आहे. ब्रेकच्या नंतर मी दिलीप तौर सुप्रीम कोर्टातले वकील आहेत त्यांच्याकडे आणि आणखी सदावर्ते वगैरे सुद्धा आहेत, ही सुद्धा मंडळी सांगतील की असे पर्याय कोणते असू शकतात. इमॅजिन करून बघूयात काय असू शकतं. घटनेतला बदल असू शकतो का? अध्यादेश जो शरद पवारांनी सांगितलाय तो असू शकतो का? पुनर्विचार याचिकेने काही फरक पडू शकतो का? हे सगळे मुद्दे आपण चर्चेला जाऊयात. आणि आशा आहे तोपर्यंत आपल्याला हरिभाऊ राठोड मन बदलतील आणि सांगतील त्यांचा पर्याय जो फक्त ते मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगू इच्छितात. एक छोटासा ब्रेक. ब्रेकच्या नंतर मराठा आरक्षण परिषद, ज्यामध्ये आपण सगळे प्रेक्षक सुद्धा सहभागी आहात, अशी सुरू राहील. पाहत राहा एबीपी माझा.